बंधू भगिनींनो मित्रांनो, विजी वाकडे एक्सपोर्ट गायडन्स सेंटरचा फाउंडर, इम्पोर्ट एक्सपोर्ट मार्गदर्शक. आपण आता पाहिलं की एक्सपोर्टमध्ये डिलिव्हरी टर्म्स आणि पेमेंट टर्म्स कशा असतात. पुढची आपली स्टेज म्हणजे शिपमेंट. आपले जे एक्सपोर्ट गुड्स आहेत ते पाठवणं, त्याला म्हणतात शिपिंग फॉर्मॅलिटीज. मटेरियल पाठवण्याचे 3 मार्ग आहेत. एक बाय व्हेसल, दुसरा बाय एअर, तिसरा थ्रू कुरिअर. एअरने आपण जे किमती माल किंवा कमी साईजचा माल एअरने जातो. बल्क एक्सपोर्ट जो आहे तो कंटेनरमध्ये जातो, व्हेसलने जातो. ते पाठवण्याची जी फॉर्मॅलिटी त्याला म्हणतात शिपिंग फॉर्मॅलिटीज. हे शिपिंग करण्यासाठी आपण CHA कस्टम हाऊस एजंट किंवा कस्टम ब्रोकर या संस्थेची मदत घेतो. त्यांच्याकडे स्किल्ड माणसं असतात जी कस्टम फॉर्मॅलिटी हँडल करतात, लोडिंग अनलोडिंग हँडल करतात, लोकल ट्रान्सपोर्टेशन हँडल करतात. आपण योग्य CHA नेमणं हे आपल्या हातात आहे. शिपमेंटमध्ये पहिलं आपण कॉन्ट्रॅक्टप्रमाणे प्रॉडक्ट बनवलं जातं, मॅन्युफॅक्चर. त्यानंतरची जी स्टेप म्हणजे पॅकिंग अँड पॅकेजिंग आणि मार्किंग. तुमचं प्रॉडक्ट जसं असेल त्याप्रमाणे C वर्दी पॅकिंग किंवा एक्सपोर्ट वर्दी पॅकिंग करून त्याला मार्किंग करून क्वालिटी कंट्रोल चेक्स. एक ते क्वालिटी कंट्रोल आपण चेक करून सर्टिफिकेट देतो किंवा आपला क्लायंट जो असेल थर्ड पार्टी तो अपॉइंट करतो. ते प्री शिपमेंट क्वालिटी कंट्रोल चेकिंग. हे केल्यानंतर आपला CHA जो आहे तो आपलं मटेरियल कंटेनर आपल्या फॅक्टरीतून उचलतो, कस्टममध्ये आणतो. जे इम्पोर्ट कस्टमला ती पहिली डॉक्युमेंट दिली जातात, त्याला म्हणतात प्री शिपमेंट डॉक्युमेंट. प्री शिपमेंट म्हणजे शिपमेंटच्या आधी जी आपण डॉक्युमेंट बनवतो त्याला प्री शिपमेंट डॉक्युमेंट म्हणतात. आणि पोस्ट शिपमेंट झाल्यानंतर जे आपण डॉक्युमेंट बनवतो त्याला पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंट. तर आपण प्री शिपमेंट डॉक्युमेंटमध्ये आपण बनवतो पहिलं कस्टम इनव्हॉइस, त्याच्यामध्ये सगळी माहिती येते. पॅकिंग लिस्ट, आपली जी काही पॅकेजेस आहेत ते प्रत्येक पॅकेजमध्ये काय काय आहे, क्रॉस वेट काय आहे, नेट वेट काय आहे. आणि ह्या 2 डॉक्युमेंटवरती आपल्याला एक LUT द्यायला लागते. कारण आपण जे एक्सपोर्ट जो काढतो त्याला ड्युटी नाही, एक्सपोर्टला ड्युटी नाही, GST नाही. एक्सपोर्टला 0 GST. पण 0 GST ऑटोमॅटिक मिळत नाही. आपल्याला LUT लेटर ऑफ अंडरटेकिंग GSTला द्यायला लागतं. जर नाही दिलं तर रिफंड प्रोसिजर म्हणजे ड्युटी भरून रिफंड घ्यायला लागतो. तर LUT घेणं हे फायद्याचं आहे. तर प्री शिपमेंट डॉक्युमेंटमध्ये आपण 3 बेसिक डॉक्युमेंट देतो, इनव्हॉइस, पॅकिंग लिस्ट आणि LUT. त्या बेसवर आपला जो शिपिंग एजंट आहे तो शिपिंग बिल बनवतो. शिपिंग बिल हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ज्याच्यामध्ये एक्सपोर्टर सगळं डिक्लेरेशन देतो. ते कस्टमच्या पुढे जातं. कस्टम्स पहिले डॉक्युमेंट चेकिंग करतात, स्क्रुटिनी ऑफ डॉक्युमेंट्स. तोपर्यंत तुमचा माल पोर्टमध्ये गेलेला नाही, तुमचा कंटेनर आहे तिकडे. पण डॉक्युमेंटवरती कस्टम पहिले डॉक्युमेंटवरती सॅटिस्फाय करतं की तुमचा एक्सपोर्ट जो आहे तो योग्य आहे, अप्रूव्ह केलं जातं. शिपिंग बिल बनलं जे जातं त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे प्री शिपिंग बिल. म्हणजे काही एक्सपोर्टला ठराविक प्रॉडक्टवरती एक्सपोर्ट ड्युटी आहे. उदाहरणार्थ चहा, टी, मायका, रबर, ह्या ज्या आपण स्वातंत्र्यापूर्वी एक्सपोर्ट करत होतो त्याला एक्सपोर्ट ड्युटी आहे. त्या लोकांना ड्युटी एक्सपोर्ट बिल करायला लागतं. ज्याच्यावरती ड्युटी नाही आणि ज्याच्यावरती आपण इन्सेंटिव्ह क्लेम करत नाही तो फ्री शिपिंग बिल करतो. आपला CHA आहे तो फ्री शिपिंग बिल करतो. पण आपण ड्रॉबॅक नावाचा बेनिफिट आहे जे आपण नंतर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्याला ड्रॉबॅक शिपिंग बिल द्यायला लागतं. ड्रॉबॅक शिपिंग बिल दिल्यामुळे तुम्हाला जो बेनिफिट आहे तो ड्रॉबॅक शिपिंग बिल फाईल केल्याप्रमाणे मिळतो. तर शिपमेंट पाठवताना आपण डॉक्युमेंट देताना आमच्या इनव्हॉइसवरती आपण टिप टाकतो की आमच्या प्रॉडक्टचा सिरियल नंबर काय आहे, ड्युटी ड्रॉबॅक रेट काय आहे. त्याप्रमाणे तो शिपिंगवरती ड्रॉबॅक शिपिंग बिल फाईल करतो. त्याच्यावरती सगळे डिक्लेरेशन असतात. एक्सचेंज कंट्रोल म्हणजे आपण डिक्लेअर करतो की एक्सपोर्ट केल्यापासून 9 महिन्याच्या आत आपण एक्सपोर्ट प्रोसीड्स फॉरेनमधून आणू.
हे डिक्लेरेशन दिलं जातं. दुसरं म्हणजे आपण काय इन्सेंटिव्ह क्लेम करतो त्याचं डिक्लेरेशन द्यायला लागतं की वी इंटेंड टू क्लेम बेनिफिट अंडर सो अँड सो चॅप्टर 3. आणि निरनिराळे प्राईस डिक्लेरेशन वगैरे शिपिंग बिलचा फॉर्मॅट असतो जो कस्टमच्या फॉर्मॅटप्रमाणे एक्सपोर्टर किंवा तुमचा एजंट सही करतो. पहिलं शिपिंग बिल पास होतं. शिपिंग बिल पास झाल्यानंतर कंटेनर येतो तुमचा. कंटेनरचं चेकिंग 2 प्रकारे होतं. एक तर तुमच्या फॅक्टरीमध्ये करू शकतात, त्याला फॅक्टरी सिलिंग म्हणतात, किंवा डॉक चेकिंग म्हणजे तुमचं मटेरियल आल्यानंतर कस्टम फिजिकली बघतं की तुमचं मटेरियल बरोबर आहे की नाही. ते केल्यानंतर कंटेनर तुमचा लोड केला जातो शिपवरती. हे सगळं क्लिअरिंग एजंट करतो आणि तो इम्पॉर्टंट डॉक्युमेंट घेतो, त्याला म्हणतात बिल ऑफ लेडिंग. जी स्टीमर कंपनीची असते बिल ऑफ लेडिंग. बिल ऑफ लेडिंग हे टायटल डॉक्युमेंट आहे. आपण शिप करतो तोपर्यंत आपलं टायटल असतं. आपण ते ट्रान्सफर केलं की फॉरेन आपला जो क्लायंट आहे त्याच्या नावे तो ओरिजिनल बिल ऑफ लेडिंग हे महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. तिथे आपण शिपिंग बिल आपण सगळ्या इन्व्हॉइस देऊन शिपिंग बिल पास करून मटेरियल दिल्यानंतर आपल्याला मिळतं बिल ऑफ लेडिंग. इथे आपण प्री शिपमेंट डॉक्युमेंट पूर्ण केली. शिपमेंट केल्यानंतर आपण पार्टीला ईमेल पाठवतो आणि कळवतो की कुठल्या कुठल्या वेसलवरती कसं कसं मटेरियल गेलेलं आहे. ही झाली प्री शिपमेंट डॉक्युमेंट. प्री शिपमेंट डॉक्युमेंटचा आपल्याला एम असं आहे की आपलं एक्सपोर्ट प्रॉडक्ट आपल्याला परदेशात पाठवायचं. त्यानंतर आपले होतात पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंट. पोस्ट शिपमेंट म्हणजे शिपमेंटच्या नंतर, कारण आपल्याला आता पेमेंट रिअलाइज करायचं. आपलं यशस्वी एक्सपोर्ट तेव्हाच होतो जेव्हा आपण मटेरियल पाठवून आपले पैसे बँकेतनं येतात. त्याला म्हणतात सक्सेसफुल एक्सपोर्ट ट्रान्झॅक्शन. जोपर्यंत तुमचे पैसे येत नाहीत तोपर्यंत तुमचं सक्सेस ट्रान्सलेट होत नाही. त्यासाठी काय करायला लागतं तर बँकिंग चॅनल म्हणजे आमची बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, आणि फॉरेनची बँक ती सिटी बँक असेल, बँक ऑफ लंडन असेल. तर आपण ही जी डॉक्युमेंट आपल्या बँकेमध्ये देतो आणि डिलिव्हरी पेमेंट टर्म्सप्रमाणे DA, DP किंवा LC आपण त्याप्रमाणे आपण आपली बँक फॉरेन क्लायंटच्या बँकेला पाठवते. फॉरेन बँक आहे ती तुमच्या क्लायंटला डॉक्युमेंट देते, त्यांच्याकडनं पैसे घेते त्यांच्या अकाउंटला आणि ते डॉलर किंवा जे काय असेल फॉरेन एक्सचेंज ते आपल्या बँकेमध्ये पाठवते. आपल्या बँकेमध्ये आल्यानंतर बँक आपल्याला FIRC फॉरेन इनवर्ड रेमिटन्स सर्टिफिकेट देते. म्हणजे तुमच्या नावे एवढे एवढे डॉलर एवढे युरो आलेत असा पहिला तुम्हाला इंटिमेशन मिळतं. त्याला म्हणतात फॉरेन इनवर्ड रेमिटन्स सर्टिफिकेट. ते मिळाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये डॉलरची इक्विव्हॅलंट जी काय रुपीज असेल तेवढी तुमच्या खात्याला जमा होते. म्हणजे तुमचे पेमेंट टर्म्स पूर्ण झाले. पेमेंट टर्म्स झाल्यानंतर आपल्याला पुढे त्याच्याकडनं इन्सेंटिव्हसाठी एक डॉक्युमेंट लागतं, त्याला EBRC म्हणतात. म्हणजे इंटरनेट इलेक्ट्रॉनिक. पूर्वी हे BRC म्हणजे बँक रिअलायझेशन सर्टिफिकेट. रिअलायझेशन म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेस तुमचे रिअलाइज झाले त्याचं सर्टिफिकेट पूर्वी मॅन्युअल दिलं जायचं, आता ऑनलाईन दिलं जातं. बँक हे सर्टिफिकेट DGFTला ऑनलाईन पाठवतो आणि आपण त्याची हार्ड कॉपी घेतो. तो तुमचा एव्हिडन्स झाला की तुम्ही एक्सपोर्ट केलं, त्याचं पेमेंट आलं. ही झाली आपली पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंट. पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंटमुळे आपण जे काय पेमेंट आपलं असेल ते रिअलाइज करतो आणि आपलं एक्सपोर्ट सक्सेसफुल होतो. प्री शिपमेंट डॉक्युमेंट शिपिंगसाठी, पोस्ट शिपमेंट रिअलायझेशन पेमेंटसाठी. हे आपण बघितलं. पुढच्या भागात आपण एक्सपोर्ट इन्सेंटिव्हबद्दल माहिती घेऊ. तोपर्यंत गुड लक. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंद.